स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर पी मराठी स्टोरीज चॅनलमध्ये. तर मागच्या भागात आपण पाहिलं की मंजूच्या दारावर टकटक झाली आणि ती तिथं जागेवरच गोठली, कारण समोर उभा होता अर्जुन, ज्याला पाहण्यासाठी ती इतके दिवस आतुर झाली होती. तो अचानक तिच्या दारात उभा होता. पण तो आनंद जास्त वेळ टिकला नाही, कारण पुढच्या क्षणी तिला स्वतःच्या अवताराची जाणीव झाली. गुडघ्याखाली येणारा 3/4 आणि साधा टी शर्ट, केसही नीट नव्हते, आणि त्याहून मोठी गोष्ट, त्या पत्रानंतर आज पहिल्यांदाच ते दोघं इतकं समोरासमोर उभे होते. तो विचार डोक्यात येताच मंजूचं संपूर्ण शरीर थरथरायला लागलं. देवा, इथे काही बोलू नकोस प्लीज, ती मनातल्या मनात प्रार्थना करत उभी होती. तेवढ्यात सुदेश दादाचा आवाज तिच्या कानावर पडला. तेव्हा कुठे तिला बाकीचे लोक दिसले. अर्जुनसोबत अजून 3-4 जण होते. बहुतेक काहीतरी वर्गणी किंवा देणगीसाठी आले असावेत. मास्तर घरी आहेत का? नाही नाही, बाबा बाहेर गेलेत, मंजूने कसंबसं उत्तर दिलं. तिला फक्त एकच वाटत होतं, कसंही करून त्यांच्यासमोरून निघून जावं, कारण त्याची ती उपस्थितीच पुरेशी होती तिची अवस्था बिघडवायला. त्यात तो अगदी निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत उभा होता. काहीतरी बोलतही होता, पण तिचं लक्ष कुठेच लागत नव्हतं. अर्जुन शांत गंभीर आवाजात म्हणाला, आम्ही खरं तर एक गोष्ट सांगायला आलो होतो. गावातल्या तरुणांमध्ये वाढत चाललेलं व्यसन तुम्हाला माहितीच आहे. त्यासाठी आम्ही एक व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित करतोय. त्याचं निमंत्रण द्यायला आलो होतो. आता मास्तरांना आम्ही नंतर भेटून सांगूच. त्याचा तो भारदस्त आवाज कानावर पडताच मंजूच्या अंगभर पुन्हा शारा आला. ती फक्त मान हलवू शकली, तेही बाकीच्यांकडे पाहत. तेवढ्यात आई आणि मानव बाहेर आले. मंजू हळूच त्यांच्या मागे सरकले. पुढे आई त्यांच्याशी बोलू लागली. काही देणगी म्हणून पैसेही दिले. पण या सगळ्या वेळेत मंजू पुन्हा त्यांच्यासमोर गेलीच नाही. ती खिडकीतूनच बाहेर पाहत उभी राहिली. कदाचित त्याची नजर स्वतःला शोधते का हे पाहण्यासाठी. पण निराशाच हाती आली. अर्जुनने आईशी बोलून नोटीस दिली आणि सगळे निघून गेले. ते गेल्यावर आईचा राग मात्र सुरू झाला. लोकांसमोर असं भांडत बसायचं का तुम्ही दोघांनी? काय विचार केला असता त्यांनी? आईचं बोलणं ऐकताच मंजूला आणखी लाजल्यासारखं झालं. छे, काय अवस्था झाली माझी. तो अवतार, ते अस्ताव्यस्त केस, साधे कपडे, त्यात त्याने आणि बाकीच्यांनी आपलं आणि मानवचं भांडणही ऐकलं असेल. देवा, आता मी त्याच्या चेहऱ्याकडे कसं पाहू? काय ग ताई, अशी काय भूत पाहिल्यासारखी उभी आहेस? मानवच्या आवाजाने ती भानावर आली. त्याच्याकडे रागाने पाहत ती थेट खोलीत गेली आणि आरशात स्वतःकडे नीट पाहिलं. देवा, अगदी भूतासारखी दिसते मी. केस सगळे विस्कटलेले, अजून अंघोळही केलेली नाही. स्वतःच्या कपाळावर हलकासा मारत तिने पटकन एक ड्रेस घेतला आणि अंघोळीला निघून गेली. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना रेश्मा तर हसून हसून बेहाल झाली होती. हा हा हा, अय्यो मंजू, काल तुझा चेहरा पाहायला हवा होता. शेपटी कापलेल्या मांजरीसारखी उभी होतीस तू. थांबतेस का आता? तू तर फक्त हसतेस, आणि इथे माझी काय अवस्था झाली आहे माहिती आहे? मंजू चिडून म्हणाली. रेश्मा अजूनही हसतच बोलली. तुला कोणी सांगितलं होतं का मानवसोबत भांडायला? आणि त्यात तू धावत जाऊन दार उघडलंस. निदान आधी खिडकीतून पाहायचं तरी ना? हो ना, त्यावेळी मी तेच करायला बसले होते जणू. आईची ओरड खाऊ नये म्हणून पटकन दार उघडलं आणि सगळंच उलटं झालं. मंजूने वैतागून उत्तर दिलं. मला त्याचं काही वाटत नाही ग, पण त्याच्या डोळ्यात माझी जी इमेज होती ना, साडी नेसणारी, शांत, समजूतदार टीचर, ती एका क्षणात संपली. ती स्वतःचाच विचार करून पुन्हा लाजली. आता त्याला नक्की वाटत असेल की मी दिलेलं पत्र म्हणजे निव्वळ थट्टा होती. शो, आणि मी अंघोळसुद्धा केली नव्हती त्यावेळी. उगाच नाही आई लोक सकाळी लवकर उठून अंघोळ कर म्हणत. रेश्मा तिचं बोलणं ऐकून पुन्हा हसू लागली. अगं शांत हो, कोणाकडूनही चुका होतात. पण एक काम करू का? मीच जाऊन त्याच्याशी बोलू का? मंजू लगेच थांबले. ते काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? अगं नाही, फक्त त्याच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे ते कळेल. मंजू काही क्षण विचारात पडली. तसं बघितलं तर अजून थोडे दिवस थांबून पाहिलं तर? अगं अजून किती थांबायचं? आधीच महिना झाला. आता मुख्य परीक्षा सुरू होतील, मग आपण सगळेच व्यस्त होऊ. त्याला भेटणंसुद्धा कठीण होईल. तरीसुद्धा ते... मंजू अजूनही साशंक नजरेने रेश्माकडे पाहत होती. नको, आता तू काही बोलू नकोस. मला त्याची भीती वाटत असली तरी तुझ्यासाठी मी विचारते. मंजू पुढे काही बोलणार इतक्यात रेश्मानेच ठामपणे सांगितलं. त्यावर मंजू फक्त हलकंसं असली, पण तिच्या मनात मात्र हजारो विचार सुरू होते. संध्याकाळी दोघी बसस्टॉपकडे निघाल्या. मंजूची नजर सतत रेश्माच्या चेहऱ्यावरच होती.
ए रेश्मा, खरंच गरज आहे का गं? मला खूप भीती वाटते. अगं जरा गप्प बसशील का? तुला स्वतःला विचारायची हिंमत नाही आणि मला विचारायलाही देत नाहीस. असं चालू राहिलं तर आयुष्यभर अशीच राहशील तू. रेश्माच्या बोलण्यावर मंजू गप्प झाली. तेवढ्यात रेश्मा हळूच म्हणाली, बहुतेक तो एकटाच आहे. मी जाऊन नीट विचारून येते. असं म्हणत ती पार्टी ऑफिससमोर उभ्या असलेल्या अर्जुनकडे चालू लागली. मंजूची नजर तिच्यावरच खिळली होती. रेश्मा ऑफिसमध्ये गेली. अर्जुनशी काहीतरी बोलली आणि मग दोघं बाजूला जाऊन उभे राहिले. थोड्या धाडसाने मी बोलते असं म्हणाली होती खरी, पण अर्जुन समोर उभं राहिल्यावर तिचीही थोडी भीतीच वाटली. कारण त्याला रागात भांडताना, लोकाला दम देताना तिने कित्येकदा पाहिलं होतं. काय टीचर? अर्जुनचा तो गंभीर भारदस्त आवाज कानावर पडताच तिचं धाडस अर्ध संपलं. तिने नकळत खाली पाहिलं आणि दूर उभी असलेली, टेन्शनमध्ये त्यांच्याकडे पाहणारी मंजू दिसली. टीचर काय काम होतं? अर्जुनने पुन्हा विचारलं. अ अ ते एक काम होतं. हं, काय? क्षणात त्याचा आवाज पुन्हा कडक झाला. मी सांगितलेल्या त्या ड्रग्सच्या प्रकरणाबद्दल आहे का? कुणावर संशय आहे? हां हो, म्हणजे त्या बाबतीत आम्ही लक्ष ठेवतोय, खास करून मंजू टीचर. त्यात काय लक्ष ठेवायचं? टीचरला एवढं का जाणून घ्यायचंय कोण आहे ते? त्याच्या त्या थेट प्रश्नावर रेश्मा क्षणभर गोंधळली. हं, एवढंच सांगायचं होतं का? असेल तर मला थोडं काम आहे. तो निघणार इतक्यात ती पुन्हा अडखळत म्हणाली, ते अजून एक गोष्ट. आता काय? मिशा पिरगाळत त्याने विचारलं. ते पाहताच रेश्माने मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं. कशाला मी विचारते म्हणाले? ती स्वतःलाच मनात शिव्या घालत होती. एक खोल श्वास घेत तिने डोळे मिटले आणि कसंबसं म्हणाली, ते मंजू टीचरबद्दल. हे ऐकताच अर्जुनच्या कपाळावर आठ्या उमटल्या. काय मंजू टीचरबद्दल? त्या दिवशीचं पत्र, ती हळू आवाजात म्हणाली आणि खाली उभ्या मंजूकडे पाहिलं. क्षणभर शांतता पसरली. मग अर्जुन निर्विकार चेहऱ्याने म्हणाला, वेणूंना भेटलो की विचारतो. टीचरला शाळेत शिकवायला पाठवलं आहे की दुसऱ्या काही चौकशा करायला? हां, काय काय म्हणालात? रेश्मा अक्षरशः हादरली, पण त्याने तिच्याकडे पुन्हा पाहिलंसुद्धा नाही. ती मागून काहीतरी बोलत असताना तो सरळ ऑफिसमध्ये निघून गेला. रेश्मा मात्र जागच्या जागी थिजून उभी राहिली. देवा, हा तर थेट छातीतच येऊन बसला. ती वैतागून पुटपुटली. काय वेळेला मी हिच्यासाठी बोलायला आले होते. दात खात ती परत मंजूकडे निघाली. रेश्मा परत येताना दिसताच मंजू घाबरलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे धावत आली. ए अर्जुन काय म्हणाले ग? ते ऐकताच रेश्माने तिच्याकडे रागाने रोखून पाहिलं. या गावात तुला प्रेम करायला दुसरा कोणीच मिळाला नाही का ग? त्याची ती धमकी. हे बोलून रागाने पुढे चालत जाणाऱ्या रेश्माकडे मंजू गोंधळून पाहत राहिली. कारण ती जशी गेली होती तशी परत आली नव्हती. काहीतरी गंभीर घडलं होतं हे तिच्या चेहऱ्यावरूनच स्पष्ट दिसत होतं. तो विचार येताच मंजू घाईघाईने तिच्या मागे चालू लागली. अगं रेश्मा, जरा हळू चाल ना, आणि काय झालं ते तरी सांग. ए मला बोलायला लावू नकोस. रेश्मा हात दाखवत पुन्हा पुढे चालू लागली. प्लीज ग, सांग ना, शेवटी मंजूने अगदी बेचैन स्वरात विचारलं. रेश्माने खोल श्वास घेतला आणि झालेला सगळा प्रकार तिला जशास तसा सांगितला. हे ऐकताच मंजूच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. देवा, म्हणजे मी उगाचच संकट ओढवून घेतलं म्हणायचं. बाबांना काही सांगितलं तर संपलंच सगळं. आधीच लग्न लावून द्यायचं म्हणून मागे लागलेत. त्यात हे प्रकार कळले तर माझं काही खरं नाही. अगं शांत हो. अर्जुन काही बोलणार नाहीत बहुतेक. मंजू चुलट रेश्माला समजावत होती. तुझा तो अर्जुन वगैरे मला सांगू नकोस. आणि ऐक, आयुष्यात याहून मोठं संकट तुला मिळणार नाही. तू जर खरंच त्या माणसाचे लग्न केलंस ना, तर तुझं आयुष्य संपलं समज. रेश्मा अजूनही वैतागलेलीच होती. मलाच त्याचा तो रुबाब, ती नजर बघून भीती वाटते. मंजू मात्र विचारात पडली होती. पण मग पत्राबद्दल काहीच का बोलला नाही असेल? मी आधीच सांगितलं होतं ना, मला वाटतं तो तुला एकटी पकडून चांगलंच सुनावणार आहे. अगं गप्प बस, उगाच घाबरवू नकोस. मंजूचा आवाज पुन्हा थरथरला. यापेक्षा काहीच न बोललेलं बरं होतं. आता जर त्याने खरंच रागावून काही बोलला तर? ती घाबरून चालत होती. रेश्मा अचानक म्हणाली, पण खरं सांगू, काल मला खरंच भीती वाटली होती. तुझे बाबा घरी आल्यावर तर जीव अडकला होता माझा. कुठे तुझ्या त्या बैलाने काही सांगितलं असेल तर? पण नंतर काहीच विषय निघाला नाही तेव्हा कुठे श्वास पडला. ती मोठा निश्वास टाकत म्हणाली. थोडं पुढे गेल्यावर मंजू आठवण करून देत म्हणाली, आणि ऐक, आज दुपारपर्यंतच क्लासेस आहेत ना, परतताना त्या कॅफेत जायचं आहे, विसरू नकोस. हां बरं, पण घरी काय परिस्थिती आहे? बाबांनी काही विचारलं तर?
नाही अजून, पण कधी विचारतील सांगता येत नाही. त्यांनी दिलेल्या वेळेलाही आता महिना झाला. म्हणूनच सांगते, तूच त्याला थेट विचारून टाक. निदान त्याच्या तोंडून काहीतरी उत्तर तरी मिळेल. रेश्मा पुन्हा कुरकुरली. पण खरंच ग, तो कसला माणूस आहे? थोडं माणसासारखं बोलता येत नाही का त्याला? मी काही साधी मुलगी नाही, एक स्कूल टीचर आहे. मंजूने फक्त तिच्याकडे पाहिलं, कारण तिनेही अर्जुनला नेहमी त्या गंभीर भारदस्त आवाजातच बोलताना पाहिलं होतं. हा माणूस मी कसा वश करणार देव जाणे, ती मनातल्या मनात म्हणाली. दुपारी दोघी सांगितल्याप्रमाणे कॅफेकडे निघाल्या. बस स्टॉपच्या अगदी जवळच ते इंटरनेट कॅफे होतं. मुलांना क्लास नसल्यामुळे आज फारशी गर्दी नव्हती. आज जाऊन काही पेपर्सचे झेरॉक्स काढून त्या बाहेर पडत होत्या. तेवढ्यात धाडकन कोणाशी तरी धडक झाली आणि मंजूच्या हातातले सगळे पेपर्स खाली पडले. काही न विचारता ती पटकन खाली बसून पेपर्स उचलू लागली, पण समोर पाहताच तिचा श्वासच अडकला. काही पेपर्स हातात धरून तिच्यासमोर उभा होता अर्जुन. घरच्या त्या दिवसानंतर इतक्या जवळून तो पहिल्यांदाच दिसत होता. क्षणभर मंजू त्याच्याकडे पाहतच राहिली. कपाळावर पडलेले केस घामाने ओले होऊन त्वचेला चिकटले होते. थोडी वाढलेली दाढी. मध्येच हात फिरवत तो ती चोळत होता. लाल शर्ट पूर्ण घामाने भिजलेला. त्याच्याकडे पाहूनच कळत होतो तो कुठून तरी कष्टाचं काम करून आलाय. मंजूची नजर नकळत त्याच्या चेहऱ्यावरून, खांद्यावरून, त्या ओल्या शर्टवरून फिरत राहिली. मंजू, हातावर हलका स्पर्श जाणवताच ती भानावर आली. अर्जुन अजूनही पेपर्स तिच्यासमोर धरून उभा होता आणि तीक्ष्ण नजरेने तिच्याकडे पाहत होता. ती पटकन नजर चुकवत पेपर्स घ्यायला पुढे झाली आणि नकळत तिची बोटं त्याच्या बोटांना स्पर्शून गेली. क्षणात तिच्या अंगातून विजेचा झटका गेल्यासारखं झालं. एक वेगळीच थरथर, एक अनोळखी भावना. पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत तिने पेपर्स हातात घेतले, पण पुढे एक पाऊलही टाकता येईना तिला. हृदय इतकं जोरात धडधडत होतं की जणू सगळ्यांना ऐकू जाईल. तो पहिला स्पर्श, ती पहिली जाणीव. रेश्माने हात धरून पुढे ओढलं तेव्हा कुठे तिला समजलं की अर्जुन आता तिच्या जवळ नाही. ती नकळत मागे वळून पाहिली. तो कॅफेमधल्या एका मुलाशी काहीतरी बोलत उभा होता. अगं, काय गं, तू अशी फ्यूज गेलेल्या बल्बसारखी उभी आहेस? तिथून निघताना मन पण घेऊन आलीस ना, की ते त्याच्याकडेच विसरून आलीस? ती हलकसं असली. स्वतःपेक्षा स्वतःला जास्त ओळखणारी मैत्रीण होती ती. म्हणूनच तिच्यातला अगदी छोटासा बदलही रेश्माच्या लगेच लक्षात यायचा. तिच्या मनातलं प्रेमसुद्धा सर्वात आधी तिनेच ओळखलं होतं. काय गं हसतेस? असं हसत राहा, कारण आयुष्यभर त्या माणसाकडे बघत जगायचं भाग्य तुझंच आहे. ठीक आहे, मी असंच त्याच्याकडे पाहत जगू शकते, पण त्या आयुष्यात दुसऱ्या कुणाला त्याच्यासोबत पाहायची ताकद नाही माझ्यात. ते मात्र मी सहन करू शकणार नाही. हे बोलताना तिचे डोळे नकळत ओलावले. आवाजही थरथरला. अगं वेडी, अशी उदास होऊ नकोस. आपण त्या माणसालाच आपल्या प्रेमात पाडायचं, अगदी पूर्णपणे. पण तुला इतकं फिरवून तडफडवून ठेवण्याचा बदला घ्यायचा. आणि हो, त्यात माझाही हिस्सा ठेव बरं का, रेश्मा मुद्दाम थट्टेच्या सुरात म्हणाली. नाहीतर पुन्हा मंजू प्रेमवेदनांमध्ये हरवून गेली असती. वातावरण हलकं करण्यासाठीच तिने तसं बोललं होतं आणि त्याचा उपयोगही झाला. मंजू पुन्हा हसली, पण आता ती स्वतःच रेश्माने बोललेलं मनात रंगवण्यात हरवली होती. चेहऱ्यावर नकळत एक गोड हसू उमटलं होतं. दिवस असेच पुढे जात होते. दोघींचं एकच मिशन सुरू होतं, अर्जुनला कसं आपल्या प्रेमात पाडायचं. तेवढ्यात पब्लिक एक्झाम सुरू झाल्या आणि सगळ्यांचीच धावपळ वाढली. मंजूला दुसऱ्या शाळेत परीक्षा ड्युटी मिळाली होती, तर रेश्मालाही दुसऱ्याच शाळेत. त्यामुळे परीक्षा नसलेल्या दिवशी शाळेत गेल्यावरच दोघींची भेट व्हायची. अशातच मंजूच्या लक्षात एक गोष्ट यायला लागली. काही मुलांच्या वागण्यात तिला आधीपासूनच संशय वाटत होता. सुट्टीच्या दिवशीसुद्धा ती मुलं शाळेजवळच फिरताना दिसायची आणि शिक्षक दिसले की लगेच कुठेतरी निघून जायचे. क्लास नसल्यामुळे त्यांना थांबवून विचारणंही शक्य होत नव्हतं. पण तरीही मंजूच्या मनातला संशय वाढतच होता. शेवटी तिने ठरवलं ही गोष्ट अर्जुनला सांगायची, कारण तो असेल तर कुठलीही गोष्ट शांतपणे आणि योग्य पद्धतीने हाताळू शकतो हे तिला माहीत होतं. किमान अशा निमित्ताने तरी त्या माणसाच्या मनात थोडी जागा मिळाली पाहिजे. ती स्वतःशीच हसत म्हणाली. एका दगडात दोन पक्षी. कामही होईल आणि मनात थोडं स्थानही मिळेल. हे सगळं मनात रंगवतच ती हसतच घरी निघाली. सायंकाळी दोघी बस स्टॉपवर उभ्या होत्या. मंजूच्या मनात अर्जुनशी बोलायचं प्रचंड टेन्शन होतं, पण रेश्मा सोबत असल्यामुळे आणि तिने दिलेल्या धीरामुळे, शिवाय मुलांच्या भविष्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असल्याने तिने शेवटी बोलायचंच ठरवलं. ए बघ, ते आले बाहेर. पार्टी ऑफिसमधून बाहेर पडून अर्जुन बुलेटकडे चालत येताना दिसताच रेश्माने मंजूला कुजबुजत सांगितलं. मनात भीती असली तरी दोघींनी धीर एकवटला आणि त्याच्या दिशेने चालू लागल्या. बाईकवर बसलेल्या अर्जुन समोर दोघी येऊन थांबल्या.
त्यांच्या चेहऱ्यावरची घाबरलेली अवस्था पाहून त्याने भुवया उंचावत काय झालं अशा नजरेने विचारलं. ते मंजू टीचरला काही सांगायचं होतं. रेश्मा पटकन बोलून गेली आणि मंजूने तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिलं. त्यावर रेश्माने हलकंसं हसू दिलं. मंजूने पुन्हा समोर पाहिलं तर अर्जुन तिच्याकडेच बघत उभा होता. ते पाहताच तिने पटकन नजर खाली वळवली. ते 10वीतले 2 विद्यार्थी थोडे वेगळे वाटतायत असं वाटतंय. परीक्षा नसताना पण शाळेत येतात आणि कुणाकडून तरी काहीतरी घेतानाही दिसले. ती कसंबसं खाली बघत बोलून थांबली. पण काही क्षण उलटून गेले तरी समोरून उत्तर आलंच नाही म्हणून तिने हळूच वर पाहिलं. अर्जुन अजूनही तिच्याकडेच पाहत होता. काय करावं तिला कळेना. रेश्माकडे पाहिलं तर तिचीही तीच अवस्था. दोघींनाही काही समजेना. हे असे का बघतायत आणि काही बोलत पण नाहीत. मंजूच्या मनात धडधड सुरू होती. कपाळावर आलेला घाम ती डाव्या हाताने पुसत होती. तिच्या थरथरणाऱ्या डोळ्यांतून तिची अवस्था स्पष्ट दिसत होती. एखादा माणूस सतत आपल्याकडे बघत राहिला तरी विचित्र वाटतं आणि ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तोच असा नजरेत नजर रोखून पाहत असेल तर. अर्जुन दादा, तिने जे पाहिलं ते नक्की तसं असेलच असं नाही. फक्त थोडा संशय आला म्हणून सांगितलं. शेवटी वातावरण जास्तच अवघड होत चाललंय असं वाटल्यावर रेश्मा पुन्हा बोलली. पण अर्जुनच्या चेहऱ्यावर अजूनही काहीच बदल नव्हता. मंजूने पुन्हा हळूच नजर वर केली. तो अजूनही तिच्याकडेच पाहत होता. शेवटी ती नजर सहन न होऊन ती थरथरत्या आवाजात म्हणाली, काय? माझा चेहरा कुठे आहे? काय? त्याच्या अनपेक्षित प्रश्नाने ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. ऐकू येत नाही का टीचरला? माझा चेहरा कुठे आहे विचारलं मी. बाईकवर हाताची घडी घालून बसलेल्या अर्जुनने विचारलं. ते समोर, तिने थरथरत्या बोटाने पुढे दाखवत उत्तर दिलं. मग टीचर खाली बघून कुणाशी बोलत होत्या? त्याच्या प्रश्नावरती पूर्णपणे अडखळली. त्याच्या डोळ्यात बघून तिला काहीच बोलता येत नव्हतं. म्हणून तर ती खाली बघून एका दमात सगळं बोलून गेली होती. मी माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्या चेहऱ्याकडे बघून बोलायचं. समजलं का टीचरला? ती काही बोलायच्या आधीच तो मध्येच म्हणाला. मंजूने फक्त हलकंसं मान डोलावली. काय नावं आहेत त्यांचे? 10वीचा वैष्णव आणि दुसरा त्या वर्कशॉपवाल्या कुमारजींचा मुलगा मनीष. यावेळी उत्तर रेश्माने दिलं. कारण मंजू पुन्हा काहीतरी बोलून त्याला चिडवेल की काय अशी तिला भीती वाटत होती. अर्जुनने ती नावं मनात पुन्हा एकदा उच्चारले. मग दोघींकडे एक कटाक्ष टाकून बाईक स्टार्ट केली आणि तिथून निघून गेला. तो नजरेआड होताच इतका वेळ श्वास रोखून धरलेली मंजू मोठा श्वास घेत म्हणाली, मी तर समजले होते तू श्वास रोखूनच बेशुद्ध पडशील. रेश्मा मिश्किलपणे म्हणाली. त्यावर मंजूने तिला हलकासा ठोसा मारला. पण खरंच ग, किती राग आहे त्याला. फक्त चेहऱ्याकडे बघून बोलली नाहीस म्हणून एवढं रागावून बोलायचं का? रेश्माला अर्जुनचं मंजूशी असं चिडवून बोलणं अजिबात आवडलं नव्हतं. तिच्या आवाजात तो राग स्पष्ट जाणवत होता. काय ग, अजूनही तुझ्या प्रियकराच्या तोंडून ऐकलेल्या शब्दांच्या नशेतून बाहेर आली नाहीयेस वाटतं. मंजू इतका वेळ काहीच न बोलता हरवून उभी असल्याचं पाहून रेश्मा मिश्किलपणे म्हणाली, अगं मी काहीतरी विचार करत होते ग. सोड ना, माझं नशीबच बहुतेक असंच आहे, मंजूने उसासा टाकत म्हटलं. चल हट. अगं, घोडं घसरलं म्हणून रस्ता वाईट नसतो, हे ऐकलं नाहीस का? तसंच आपलं झालंय. म्हणजे? मंजूने भुवया उंचावत विचारलं. रेश्मा मात्र एक खट्याळ हसू चेहऱ्यावर आणून तिच्याकडे पाहत राहिली. अगं सांग ना पटकन, उगाच जीवाला घोर लावू नकोस. तुला त्या अर्जुनशी लग्न लावून द्यायचं, त्याचा मार्ग मला आता सापडलाय. काय? तू नेमकं काय बोलतेस? मंजू पूर्ण गोंधळून तिच्याकडे पाहत म्हणाली. ऐक मंजू, तुझं प्रेम पूर्ण करायचं ते आता माझं मिशन आहे. त्या दिवशी त्याने मला ज्या थाटात दम भरला ना ते मला अजिबात आवडलं नव्हतं. आणि आता त्याचा तो रुबाब, तो राग, सगळ्याचा बदला घ्यायचा माझा एकच मार्ग आहे. तुझ्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून पाठवायचं. मग तूच त्याचा तो जास्तीचा रुबाब मोडून काढ. रेश्मा हसत म्हणाली. मंजू मात्र काहीच न समजल्यासारखे तिच्याकडे बघत राहिली. ते पाहून रेश्माने तिच्या गालावर हलकंसं थोपटलं आणि गुणगुणत पुढे चालू लागली. थांब ना, तू नेमकं काय करणार आहेस? मंजूने तिचा हात पकडत विचारलं. सध्या तरी ते तुला कळायची गरज नाही, पण हेतू नक्कीच थोडा खतरनाक आहे. रेश्मा डोळा मारत म्हणाली. मी जे ठरवलंय ते आधी करून बघते. तोपर्यंत तू एकच विचार कर, लग्नानंतर त्या अर्जुनकडून या सगळ्याचा बदला कसा घ्यायचा. ते बोलून रेश्मा तिच्या घराच्या वाटेने निघून गेली. मंजू मात्र जागेवरच उभी राहिली. देवा, आता ही अजून कोणतं नवीन वादळ आणणार आहे, असा विचार करत तीही घरी निघाली.
पुढचे काही दिवस मंजूने कितीतरी वेळा रेश्माला तिच्या प्लॅनबद्दल विचारलं, पण प्रत्येक वेळी तिचं एकच उत्तर असायचं, अगं पहायच्या जत्रेचं वर्णन आधी कशाला करायचं. दरम्यान मुख्य परीक्षा जवळपास संपत आल्या होत्या. फक्त 2-3 विषय बाकी होते. त्या दिवशीही नेहमीसारखी परीक्षा ड्युटी संपवून मंजू घरी आली. फ्रेश होऊन तिने चहा घेतला आणि थोडा वेळ बेडवर आडवी झाली. मोबाईल हातात घेतला तर फेसबुकवर एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमात अर्जुनचं भाषण लाईव्ह दिसत होतं. त्याचा तो भारदस्त आवाज, शब्दांमधली स्पष्टता आणि बोलण्यातला तो आत्मविश्वास नकळत कोणालाही ऐकत राहावंसं वाटेल असा. मंजूही काही क्षण हरवून ते भाषण ऐकत राहिली. भाषण संपताच तिने लगेच फोन बाजूला ठेवला, कारण पुढचं काही पाहायची तिची हिंमतच नव्हती. ती खाली हॉलमध्ये येण्यासाठी जिना उतरू लागली. तसं तिला आईबाबांचा गंभीर आवाज ऐकू आला. दोघं काहीतरी महत्त्वाचं बोलत होते, पण ते खाली येताना दिसताच दोघेही शांत झाले. काय चाललंय? मला न सांगता कसली एवढी गुपित बैठक बसली आहे? मंजू हसत म्हणाली आणि त्यांच्या समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली. तुला सांगून तरी काय उपयोग आहे? आईने जरा टोमणाच मारला. का बरं? मला सांगितल्यावरच कळेल ना उपयोग आहे की नाही ते. तिचं बोलणं ऐकून बाबा आणि आईने एकमेकांकडे पाहिलं, पण आईच्या नजरेत मात्र स्पष्ट नाराजी होती. बाबा, तुम्ही सांगा ना काय झालंय? बाबांनी हलकंसं खाकरत सुरुवात केली. अगं, एक स्थळ आलंय तुझ्यासाठी. आपल्याच ओळखीचं घराणं आहे, जवळचंच. तुझ्या आईला तर खूप आवडलंय आणि खरं सांगायचं तर मलाही मुलगा आवडला. घराणं चांगलं, मानमरातब आहे, म्हणून नकार द्यावा असं वाटत नाही. हे ऐकताच मंजूच्या चेहऱ्यावरची शांतता नाहीशी झाली. बाबा, मी माझ्या मनाबद्दल आधीच सांगितलं होतं ना, मग पुन्हा हे सगळं कशाला? अगं, मी फक्त माझी इच्छा बोललो, बाबा शांतपणे म्हणाले. त्याचं उत्तर ऐकून मंजूला थोडा दिलासा मिळाला, पण लगेच आईचा आवाज चढला. तुम्ही दोघं तरी काय बघून तिच्या हट्टाला पाठिंबा देता? असा मुलगा पुन्हा मिळेल का? एवढं मोठं घराणं, प्रतिष्ठा, आणि आपण इथे तिच्या मनासारखं चालू दिलंय. तिला समजावून सांगायचं सोडून उलट तिच्याच बाजूने उभे राहता. आई, कितीही मोठं घराणं असलं तरी मला कुणाशी लग्न करायचं नाही. मंजूचा आवाज थोडा चढलाच होता. अगं पण का? त्या अर्जुनमध्ये एवढं काय कमी आहे? इतका चांगला मुलगा या पंचक्रोशीत शोधूनही मिळणार नाही. आईच्या तोंडून अर्जुन हे नाव ऐकताच मंजू एका क्षणासाठी जागच्या जागी थिजली. तिने खरंच ते ऐकलं होतं का? हृदय अचानक जोरात धडधडायला लागलं. आई, आत्ता तू कुणाचं नाव घेतलंस? तिने पुन्हा खात्री करून घेत विचारलं. अगं, त्या वर्माच्या घरातला अर्जुन. एवढा भारी स्थळ स्वतःहून येतंय हे काही साधं नाही. एकदा नीट विचार करून बघ. आई बोलत होती, पण मंजूच्या कानात फक्त अर्जुनचं स्थळ हेच शब्द घुमत होते. तिच्या मनात एकदम फुलांचा सडा पडल्यासारखं झालं. हे खरंच घडतंय? ज्यावर ती मनापासून प्रेम करत होती त्याच घरातून तिच्यासाठी मागणी आली होती. आनंदाने तिचं पूर्ण मन भरून आलं, पण त्याच वेळी डोक्यात एकच प्रश्न फिरत होता. हे अचानक कसं झालं? बस आता, बाबा मध्ये शांतपणे म्हणाले. मंजूने आपल्याकडे थोडा वेळ मागितलाय आणि आपण तो दिलाय. त्या वेळेत तिला मनासारखं काही झालं नाही तर पुढे मी सांगेल तसं ती ऐकेल असा तिने शब्द दिलाय. मग त्यानंतर आपण पुन्हा बोलू या विषयावर. पण बाबांचं बोलणं मंजूपर्यंत पोहोचतच नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर तर सगळंच धुसर झालं होतं. अर्जुनचं स्थळ माझ्यासाठी. ती अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हती. क्षणात तिला काहीतरी आठवलं आणि ती झटकन उठली. ए मंजू, कुठे चालली आहेस? आई मागून ओरडली, पण ती काही न थांबता धावतच वरच्या खोलीत गेली. रूममध्ये पोहोचताच तिने पटकन फोन उचलला आणि रेश्माला कॉल लावला. 1दा, 2दा, 3दा, पण रेश्मा फोनच उचलत नव्हती. अगं उचल ना फोन, मंजू चिडून पुटपुटली आणि वैतागून फोन बेडवर फेकून दिला. तिच्या हातापायांना अजूनही हलकी थरथर होती. ही मागणी खरंच अर्जुनच्या माहिती असलेल्यांकडून असेल का? त्यांनीच होकार दिला असेल की? डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं आणि त्या सगळ्यात एकच चेहरा सतत समोर येत होता, रेश्माचा. त्या दिवशी रेश्माने जे बोललं होतं ते ती मस्करीत बोलली नव्हती, हे मंजूला मागच्या काही दिवसातच स्पष्ट जाणवलं होतं. नाही, आता तिला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही, ती स्वतःशीच म्हणाली. उद्या सकाळपर्यंत थांबायचा संयम तिच्यात नव्हता. तिने पटकन एक साधा चुडीदार घातला, फोन घेतला आणि घाईघाईने खाली उतरली. एवढ्या रात्री कुठे चालली आहेस? आईने विचारलं. स्कूलचं काही पेपरवर्क आहे. रेश्माकडे काही उत्तरपत्रिका राहिल्यात, तेच घेऊन येते, ती कसंबसं उत्तर देत म्हणाली. बाबांची स्कूटी काढून ती घराबाहेर पडली. रात्र शांत होती, पण मंजूच्या मनात मात्र ढोल ताशांचा गोंधळ सुरू होता. स्कूटी चालवत असतानाही तिच्या हातातली थरथर तिला स्पष्ट जाणवत होती. एक वार लावलेलं साधंसं एक मजली घर. त्या घरासमोर येऊन गाडी थांबली.
मंजू पटकन उतरली आणि जाऊन बेल वाजवली. 2 क्षणातच दार उघडलं गेलं. समोर रेश्माचे बाबा उभे होते. अरे वा, कोण आलंय? खूप दिवसांनी दिसतेस या रस्त्याला. काय ग, एवढ्या रात्री? त्यांनी थोड्या आश्चर्याने विचारलं. मंजू हलकंसं असत आत आली. ते काही पेपर्स घ्यायचे होते रेश्माकडून, म्हणून आले. असं का? ती तिच्या खोलीत आहे. जा बाळा आत. आणि सुजाताताई दिसत नाहीत? अगं, तिच्या आईची तब्येत बरी नाही ना, म्हणून माहेरी गेली आहे. उद्या येईल. मंजूने मान हलवली आणि सरळ रेश्माच्या खोलीकडे गेले. दार उघडलं तर रेश्मा टेबलाजवळ बसून काहीतरी लिहत होती. मंजू सरळ तिच्या मागे जाऊन हलकासा धपाटा मारते. दचकून रेश्मा मागे वळली आणि समोर रागाने लाल झालेली मंजू दिसताच तिचा चेहरा उतरला. ए, तू इथे? काय झालं? ती अजूनही धक्क्यातच विचारत होती. तुला मारायला आले मी. स्वतः काहीतरी करून माझं डोकंच फिरवलंस आणि इथे निवांत बसली आहेस? मंजूचा आवाज चांगलाच चढला होता. काय बोलतेस तू? मला काहीच समजत नाही आहे, रेश्माने शांतपणे विचारलं. पण मंजूचा राग कमी होण्याचं नाव घेत नव्हता. तुला खरंच काही माहिती नाही? माझं लग्न जुळवायला काहीतरी केलंस ना तू? हे ऐकताच रेश्मा एकदम गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावरचं घाबरलेपण मंजूच्या नजरेतून सुटलं नाही. मी विचारते रेश्मा, मंजू पुन्हा कडक आवाजात म्हणाली. रेश्मा इकडे तिकडे बघत गोंधळली. ते पाहून मंजूला खात्रीच पटली. हिने काहीतरी नक्की केलंय. सांग आता खरं. अर्जुनचं माझ्यासाठी प्रपोजल आलंय. क्षणभर रेश्मा स्तब्ध झाली आणि पुढच्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. खरंच? म्हणजे मी जे केलं ते वाया नाही गेलं? बोलून गेल्यावरच तिला जाणवलं की ती काय बोलली आहे. समोर मंजू मोठमोठे डोळे करून तिच्याकडे बघत होती. रेश्माने लगेच ओशाळून हसू दिलं. ए, इतकं रागावू नको ना. मी तुझ्या चांगल्यासाठीच केलं. शेवटी फायदा तर झाला ना. तुला आनंद नाही झाला? पहिल्यांदा हे सांग, तू नेमकं काय केलंस? मंजू आता पूर्णपणे बेचैन झाली होती. अगं, तसं काही विशेष नाही. रेश्मा, मंजूने आवाज चढवताच रेश्माने हात जोडल्यासारखा चेहरा केला. ठीक आहे, सांगते. तू एकदा मला सांगितलं होतंस ना, मुलाच्या मनात जायचं असेल तर आधी त्याच्या आईच्या मनात जागा बनवायला हवी. मंजूने भुवया उंचावल्या. मग? मग काय? त्या दिवशी मंदिरात गेले होते ना, तिथे मला लता काकू भेटल्या. थोडं बोलणं झालं. काय? तू लता काकूंना भेटलीस? मंजू अक्षरशः उडालीच. अगं, एवढं काय, फक्त गप्पा मारल्या. आणि काय बोललीस? मंजू आता बेडवर बसत उत्सुकतेने विचारू लागली. रेश्मा हलकंसं हसली. सुरुवातीला साध्याच गप्पा झाल्या, मग हळूहळू लग्नाचा विषय निघाला. त्यांनी सांगितलं की अर्जुनसाठी स्थळं बघतायत. मग मी पण संधी साधली. ती थोडी थांबली. मी तुझ्याबद्दल सांगितलं. तू किती चांगली आहेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस आणि लग्नानंतर जवळच राहिलंस तर दोन्ही घरांना किती बरं होईल वगैरे. मंजूचा श्वास रकला होता. मग मग लता काकूंनीही सांगितलं की त्यांनाही त्यांचा मुलगा जवळच राहावा असंच वाटतं. बस, मग मी विचार केला, अशी संधी परत मिळणार नाही. मंजू उत्सुकतेने तिच्याकडे बघू लागली. काय विचारलंस तू? रेश्माने ओठ चावले आणि मिश्किलपणे हसत तिच्याकडे पाहिलं. मग मी सरळ लता काकूंना म्हणाले, काकू, मग अर्जुन दादांसाठी मंजूचा विचार का करत नाही? रेश्मा ते सांगताना स्वतःच हसू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला तेव्हाच कळलं होतं, माझा बाण सरळ निशाण्यावर लागलाय. मग मी तुला थोडंसं अजून उचलून धरलं. तू किती समजूतदार आहेस, घर सांभाळणारी आहेस आणि लग्नानंतर जवळच राहशील हे सगळं सांगितलं. मंजू मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होती. आणि मग लता काकूंनी काय म्हटलं? हे ऐकून रेश्मा तिच्याकडे बघतच राहिली. आत्तापर्यंत रागाने पेटलेली ही मुलगी आता मात्र लाजत हसत उत्सुकतेने विचारत होती. अगं, त्यांनी फार काही बोललं नाही. विचार करते. आधी अर्जुनशी बोलते असं म्हणाल्या आणि निघून गेल्या. मी पण जास्त काही बोलले नाही, नाहीतर त्यांनाच संशय आला असता. ती खटाळपणे हसली. पण खरं सांगू, तुझ्या त्या प्रियकराचा स्वभाव बघता मला फारशी आशा नव्हती. म्हणून जेव्हा तू म्हणालीस ना की खरंच प्रपोजल आलंय, तेव्हा मीच हादरले. मंजूने खोल श्वास घेतला. तू हादरलीस? मग माझी अवस्था काय झाली असेल? हे ऐकल्यावर माझा तर जीवच थांबला होता. आयुष्यात असं कधी होईल असं काही वाटलंच नव्हतं. ते खरं आहे, रेश्मा मान डोलावत म्हणाली. अर्जुन दादा इतके गंभीर स्वभावाचे. त्यांच्या मनात काय चाललंय ते देवाला पण कळणार नाही. अजूनही मला वाटतंय त्यांना खरंच माहिती होतं का या स्थळाबद्दल? मलाही तेच वाटतंय. इतके दिवस त्या पत्राबद्दल सुद्धा काही न बोलणारा माणूस, आणि आता अचानक होकार. दोघे काही क्षण शांत झाल्या. मग रेश्मा अचानक म्हणाली, ए, बाकी सगळं सोड, महत्त्वाचं म्हणजे स्थळ आलंय. आता त्याने होकार दिला की नाही हे नंतर बघू.
आधी लग्न जमू दे. मंजूचा चेहरा मात्र पुन्हा पडला. पण खरी अडचण वेगळी आहे. आता काय? आईबाबांना काय सांगू? मी तर आधीच सांगितलं होतं ना मला कोणीतरी आवडतं म्हणून. रेश्मा क्षणभर विचारात पडली. अरे हो, ते तर विसरलेच मी. ती हनुवटीला हात लावून बसली. मग आता? सरळ सांग ना, तोच मुलगा अर्जुन आहे. मंजूने लगेच सकारार्थी मान हलवली. नको ग. प्रेमविवाह म्हटलं की आई आधीच नाराज होते. बाबांना कदाचित हरकत नसेल, पण आईला पटेल का माहीत नाही. आणि जर त्यांना वाटलं की मी स्वतःच सगळं ठरवलंय तर? तेही खरंच आहे. रेश्मा गंभीर झाली. नंतर काही प्रॉब्लेम झाला तर सगळे तुलाच दोष देतील. म्हणूनच सांगायचं नाही. मग असं कर, रेश्मा पटकन म्हणाली. तू ज्याच्यावर प्रेम करत होतीस ना त्यालाच तू आवडत नव्हतीस. त्याचं दुसरीकडे ठरलं असं काहीतरी सांग. आणि मग आईबाबांच्या पसंतीने हे लग्न मान्य केलं असं दाखव. मंजू थोडी अस्वस्थ झाली. पण हे चुकीचं नाही का वाटणार? म्हणजे आईबाबांना फसवल्यासारखं? रेश्मा लगेच तिच्याजवळ सरकली. अगं वेडाबाई, एका चांगल्या गोष्टीसाठी छोटंसं खोटं बोललं तर काही बिघडत नाही. तू आता उगाच डोक्याला ताप करून घेऊ नकोस. खुश राहा. इतके दिवस त्या जाड्या तुसड्या माणसामागे फिरलीस ना, आता त्यालाच कसं छान अडकवायचं ते बघ. ती मुद्दाम चिडवत म्हणाली. मंजूने रागाने तिच्याकडे पाहिलं, पण तिच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. मग सांगू का खरंच? अगदी निर्धास्तपणे सांग. ही तुझी रेश्मा आहे ना पाठीशी? हे ऐकताच मंजूच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती पुढे होऊन रेश्माला मिठी मारत हलक्या आवाजात म्हणाली. थँक्स. चल हट, तुझं हे थँक्स लोणच्यात घाल. रेश्मा हसत तिच्या डोक्यावर हलकासा टप्पल मारते. तू माझी मैत्रीण आहेस. तुला दुःख आलं तर ते दूर करणं ही माझी जबाबदारी आहे. समजलं? अर्जुन दादा कितीही रुबाबदार रागीट असले तरी तू त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतेस हे मला माहिती आहे. म्हणून हे सगळं केलं मी. नाहीतर त्या कोरड्या नारळासारख्या माणसाकडे कोण फिरकणार होतं? मंजूने उशी उचलून तिच्यावर फेकली आणि दोघीही खडखडून हसू लागल्या. थोड्या वेळाने दोघींनी एकत्र गरमागरम चहा घेतला. घरातून निघताना मंजूच्या चेहऱ्यावर समाधान होतं आणि मनात थोडी धडधडही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेतून येऊन मंजू निवांत चहा पीत बसली होती. हॉलमध्येच आईबाबा काहीतरी बोलत बसले होते आणि त्यात मनूही आला होता. पण तिच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू होतं. कसं बोलायचं? कुठून सुरुवात करायची? सरळ जाऊन मला लग्न मान्य आहे असं म्हणायचं धाडस होत नव्हतं. ती सतत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत असल्याचं आईच्या लक्षात आलं. काय गं मंजू? मंजूने कप घट्ट पकडला. ते मला एक बोलायचं होतं. हे ऐकताच बाबांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं. फोनमध्ये गेम खेळत बसलेला मनूही तिच्याकडे बघू लागला. ते माझा लग्नाला होकार आहे. काय? आई अक्षरशः दचकली. बाबांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. काल बाबा म्हणाले होते ना त्या स्थळाबद्दल? मला चालेल. आई लगेच सरसावली. पण तूच तर म्हणत होतीस ना तुला कोणीतरी आवडतंय, त्याच्याशिवाय लग्न नाही करणार म्हणून. काय चक्क? ताई तुला प्रेम होतं आणि मला काहीच माहिती नाही? मनूचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. त्याला तर घरात काय सुरू आहे हेच समजत नव्हतं. आईने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तुला आत्ता तेच जाणून घ्यायचंय का? मनू लगेच गप्प बसला. आई पुन्हा मंजूकडे वळली. सांग आता नीट. अचानक मत कसं बदललं? बाबा मात्र शांतपणे म्हणाले. मंजू, आमच्यासाठी जबरदस्तीने होकार देऊ नकोस बाळा. काल मी फक्त विचारलं होतं. त्यांच्या आवाजातला मायेचा सूर ऐकून मंजूच्या मनाला अजूनच टोचलं. ती नजर खाली घालत हळू आवाजात म्हणाली. तो ज्याला मी पसंत करत होते त्याला दुसरी कोणीतरी आवडते. हे बोलताना तिच्या स्वतःलाच अपराधी वाटत होतं. आईबाबांना खोटं सांगणं तिला अजिबात आवडत नव्हतं. पण परिस्थितीच तशी होती. बाबा लगेच तिच्या शेजारी येऊन बसले. तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हणाले. जाऊ दे गं, कदाचित देवाने तुझ्यासाठी काहीतरी चांगलं ठेवलं असेल. आईच्या चेहऱ्यावर मात्र वेगळेच भाव होते. असं व्हायलाच हवं होतं अशा प्रकारचे. आणि म्हणू? तो अजूनही सगळं सिनेमासारखं बघत बसला होता. मंजूने मुद्दाम थोडं दुःखी असल्यासारखं दाखवलं. रेश्माने आधीच सांगितलं होतं, नाहीतर संशय यायचा. आई लगेच उत्साहाने म्हणाली. मग उशीर कशाला? वर्माताईंना फोन करते. लगेच येऊन जाऊ दे म्हणते. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. मुलगी शेवटी आपल्या मनासारखी वागली याचं समाधान होतं तिला. मंजूच्या मनात मात्र वेगळीच धडधड सुरू होती. आईला कळलं की तोच अर्जुन आहे तर? त्या विचारानेच तिचं हृदय दडपून गेलं. बाबांनीही लगेच होकार दिला. आजच बोलून टाकू. मंजू तिथून हळूच उठली आणि सरळ तिच्या खोलीत जाऊन पडली. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे पुढचे 2 दिवस ती घरीच होती. बाबांनी फोन करून बोलावल्यावर अर्जुनकडचे लोक रविवारी येणार असल्याचं ठरलं. ते ऐकल्यापासून तिची धडधड पुन्हा वाढली.
अर्जुन येणार का? समोर आल्यावर मी त्यांच्याकडे बघू तरी शकेन? रेश्मा मात्र सतत तिचं धैर्य वाढवत होती. घाबरू नकोस, शांत राहा, काहीच होणार नाही. रविवारी सकाळी मंजू नेहमीपेक्षा खूप लवकर उठली. अंघोळ करून तिने एक साधा पण सुंदर चुडीदार घातला. रात्रभर तिला झोपच लागली नव्हती. सतत आजचाच विचार. ती खाली स्वयंपाकघरात आली तेव्हा आई तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिली. कारण सुट्टीच्या दिवशी एवढ्या लवकर उठणं तर दूर, 11 वाजेपर्यंत तिचा पत्ताच नसायचा. आज एवढं लवकर अंघोळ वगैरे, हेच आईच्या चेहऱ्यावर लिहिलं होतं. मंजूने काही न बोलता चहा घेतला आणि वर जाऊन पुन्हा एकदा रेश्माला फोन लावला. रेश्माने नेहमीप्रमाणे तिचं मन धीराने भरून टाकलं. वेळ जसजसा पुढे जात होता तसतशी मंजूची छाती धडधडत होती. खाली आई बेकरीतून आणलेले नारळाचे पदार्थ ताटात मांडत होती. कोणत्याही क्षणी पाहुणे येणार होते आणि तेवढ्यात बाहेर गाडी येऊन थांबण्याचा आवाज आला. आले बहुतेक. बाबांचा आवाज कानावर पडताच मंजूचं सगळं धैर्य एका क्षणात गळून पडलं. आईने चहा उकळून ट्रेमध्ये ठेवला आणि तिच्या हातात दिला. हॉलकडे जाताना तिचे हात थरथरत होते. ट्रेमधले कपही हलकेसे थरथरत होते. ती नजरेला नजर न देता सगळ्यांना चहा देऊन बाजूला उभी राहिली. तेवढ्यात अर्जुनची आई तिच्या जवळ येत हलक्या आवाजात म्हणाली, तो आला नाही ग आज, आम्हीच आलोय. मंजूने दचकून वर पाहिलं. तिने पटकन आजूबाजूला नजर फिरवली आणि तिला सर्वात जास्त भीती वाटणारी व्यक्ती खरंच आलेली नाही हे लक्षात येताच तिच्या मनातून नकळत सुटकेचा निश्वास बाहेर पडला. तुला तो शाळेजवळ बघितलंच असेल ना? मंजू मनातल्या मनात पुटपुटली. मीच नाही, बाकी सगळंच दिसतं त्यांना. पण चेहऱ्यावर मात्र फक्त हलकंसं हसू होतं. अर्जुनची आई पुढे म्हणाली, म्हणून मी आणि त्याची धाकटी बहीण अनु आलोय. त्याच्या बाबांना मिलमध्ये खूप काम होतं. असं म्हणत त्यांनी प्रेमाने तिच्या हातात हिरव्या काचा बांगड्या घातल्या. मंजूने लाजत हसू दिलं. अनु तर लगेच तिच्याशी गप्पा मारायला लागली. तिच्या कडेवर 3-4 वर्षांचा गोड मुलगा होता, जो सतत इकडे तिकडे बघत होता. थोड्या वेळाने निघताना अर्जुनची आई बाबांना म्हणाली, लग्न जास्त लांबवायचं नाही बरं का, सगळं लवकर करूया. साखरपुडा वेगळा नको, पत्रिका आणि गुण बघून चांगली तारीख काढू. सगळं ठरल्यासारखंच बोलणं चाललं होतं. निघताना त्यांनी मंजूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि फोन करते पुढचं बोलायला, असं म्हणत सगळे गाडीत बसून निघून गेले. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना मंजू कालच्या मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची सगळी गोष्ट रेश्माला सांगत होती. दोघीही नेहमीसारख्या रस्त्याने चालत होत्या, पण आज मंजूच्या आवाजात वेगळीच धडधड होती. रेश्मा लगेच म्हणाली, पण एक सांगू, मुलगी बघायला तरी अर्जुनदादांनी यायला पाहिजे होतं ना? मंजूने लगेच तोंड वाकडं केलं. नाही आले तेच बरं झालं, आणि तुला उलट त्याची खंत वाटते? अगं, तो जाड्या तिथे आला असता तर मी त्याच्यासमोर कसं उभं राहिले असते हेच मला कळत नसतं. रेश्मा हसू आवरत म्हणाली, मी तर हे विचार करते त्यांना कळलं असेल का या सगळ्या मागे दोऱ्या मी हलवल्यात म्हणून? तसं असेल तर आता माझं काही खरं नाही. ती नाटकीपणे कपाळावर हात मारत म्हणाली, पण एक बरं झालं, आता बसस्टॉपवर उभं राहायची गरज नाही. का गं? अगं, परीक्षा सुरू आहेत ना, त्यामुळे आता त्या वेळेला जाणंच होत नाही. हे बोलताना मंजूचा चेहरा थोडा उतरला. रेश्माने ते लगेच ओळखलं. एवढी उदास का झालीस? तुझ्या प्राणनाथाचं दर्शन होणार नाही म्हणून? मंजूने फक्त हलकंसं हसू दिलं. खरं तर परीक्षेमुळे शाळेच्या वेळा बदलत होत्या, त्यामुळे अर्जुनला दिसणंही खूप कमी झालं होतं आणि आता अचानक त्याला न पाहण्याची सवय लागावी लागणार होती. रेश्मा लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, वेडाबाई, अजून काही दिवसांनी तर रोजच दिसणार आहे ना तुला? पूर्ण आयुष्य पडलेलं आहे पुढे. मंजूने मात्र हळू आवाजात विचारलं, पण तोपर्यंत? तिच्या आवाजातलं हुरहुर रेश्माला जाणवलं. माझं ऐक, लग्न होईपर्यंत त्यांच्यापासून थोडं दूर राहिलेलंच बरं. नाहीतर अचानक काही विचारलं तर तू काय उत्तर देशील? हे ऐकताच मंजू दचकले. हे खरंच आहे, काही विचारलं तर? त्या विचारानेच ती घाबरली. तिने लगेच मान डोलावली. असेच 2 दिवस गेले आणि पत्रिका पाहण्याचं कामही झालं. ज्योतिषांनी सांगितलं दोघांचे गुण खूप छान जुळतात. आई आनंदाने सगळ्यांना सांगत होती. मंजू मात्र मनातल्या मनात म्हणाली, गुण जुळले म्हणजे झालं, मनही जुळली पाहिजेत. सुरुवातीला साखरपुडा न करण्याचं ठरलं होतं, पण घरातल्या मोठ्यांनी हट्ट धरला. रीतिरिवाज आहेत, साखरपुडा झाला पाहिजे. आणि मग आठवड्याभरात साखरपुड्याची तारीख ठरली. त्या दिवसात खूप धावपळ सुरू होती. कपडे घेणं, अंगठ्या निवडणं, पाहुण्यांची यादी, सगळीकडे लगबग होती. रेश्मा तर प्रत्येक ठिकाणी तिच्यासोबत असायची. मध्यंतरी 2-3दा अर्जुन बाईकवरून जाताना दिसला, पण त्याने तिच्याकडे साधं पाहिलंसुद्धा नाही. लग्न ठरलं, साखरपुड्याची तारीखही जवळ आली, तरी त्याचं असं दुर्लक्ष मनाला हलकंसं टोचून गेलं. पण मंजू स्वतःलाच समजावत होती, कदाचित ते असेच असतील, नंतर सगळं ठीक होईल.
आणि पाहता पाहता साखरपुड्याच्या आदल्या दिवसाची रात्र आली. त्या विचारानेच मंजूच्या अंगावर शहारा आला. तिने उद्यासाठी ठेवलेला ड्रेस, दागिने, चप्पल सगळं नीट मांडून ठेवलं. रात्री शेजारच्या मुस्लिम काकूंची मुलगी आली आणि तिच्या हातावर सुंदर मेहंदी काढून दिली. बारीक नक्षीदार वेलींनी भरलेले हात पाहून मंजूच स्वतःकडे पाहत राहिली. नंतर मात्र ती हात कुठे लागणार नाहीत याची काळजी घेत घरभर फिरत होती. आईने स्वतः तिच्या हाताने तिला जेवण भरवलं. मनू बाजूलाच बसून तिची चेष्टा करत होता आणि मंजू डोळे वटारून त्याला घाबरवत होती. रात्री झोपायला गेल्यावरही तिला झोप येत नव्हती. हाताला मेहंदी असल्यामुळे फोनही वापरता येत नव्हता. मग ती तशीच अंधारात पडून विचार करत राहिली. उद्या ते माझ्याशी बोलतील का? अजूनही रागात असतील की? असं करत करत कधी पहाट झाली तिलाच कळलं नाही. सकाळी आईच्या आवाजाने तिला जाग आली. मंजू, उठ. 5:30 झाले. ती पटकन उठली, अंघोळ करून आली आणि मेहंदीचा रंग पाहायला हात पुढे केला. त्या गोऱ्या हातांवर गडद लाल रंग किती सुंदर दिसत होता. तिने पटकन साधा चुडीदार घातला आणि आईसोबत मंदिरात जायला तयार झाली. मंदिरात पोहोचताच ओळखीच्या बायका आईला थांबवून विचारू लागल्या, अहो, मुलीचं लग्न ठरलं म्हणे. आई अभिमानाने सगळ्यांना सांगत होती. कारण वर्मा कुटुंब गावात मानाचं, जुन्या घराण्यातलं म्हणून ओळखलं जायचं. मंजूने देवासमोर हात जोडले. मनात एकच प्रार्थना होती, देवा, सगळं नीट होऊ दे. दर्शन घेऊन दोघी घरी परतल्या. घरासमोर येताच अंगणात उभी असलेली कार पाहून मंजूला लगेच समजलं बाबांचे मोठे भाऊ आले होते. ती आत गेली तर मोठ्या काकांची मुलगी मीनू तिला पाहताच धावत आली. मीनू सध्या डिग्रीला शिकत होती आणि दोघींची खूप छान मैत्री होती. तिच्याशी गप्पा मारत मंजू स्वयंपाकघरात गेली. तिथे मोठ्या काकूंनी नेहमीप्रमाणे प्रेमाने तिची दृष्ट काढली. गालाला हात लावून कौतुक केलं. थोड्याच वेळात सगळे चहा प्यायला बसले. घर हळूहळू नातेवाईकांनी भरू लागलं. बाबा काकांचे इतर भाऊ, त्यांची मुलं, सगळ्यांची ये जा सुरू झाली होती. आईकडचे नातेवाईक मात्र थोडं लांब राहत असल्यामुळे अजून यायचे होते. कापुराच्या मंद सुगंधाने भरलेल्या देवघरासमोर ती उभी होती. समोर पेटलेल्या निळसर समईच्या प्रकाशात तिचं अंग नेहमीपेक्षा जास्त थरथरत होतं. तरीही आजूबाजूला उभ्या असलेल्या आपल्या माणसांच्या उपस्थितीत मंजू स्वतःला धीर देत होती. पण तिच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या त्या व्यक्तीची जाणीव मात्र तिचं मन सतत हलवून टाकत होती. तिने हळूच कटाक्ष टाकला. तिच्या शेजारी उभा असलेला अर्जुन निर्विकार चेहऱ्याने समोर पाहत उभा होता. अनुने आधीच तिच्या लेहंग्याचा रंग त्याला सांगितला असावा, कारण त्यानेही गळत निळा शर्ट आणि सोनसडी काठाचं धोतर नेसलं होतं. उंच मजबूत शरीरावर तो पेहराव इतका उठून दिसत होता की क्षणभर तिचं भान हरपलं. पण चेहऱ्यावरचा गंभीरपणा मात्र तसाच होता. दोघंही मंडपात उभे होते. घरातील मोठी मंडळी पुढे बसली होती. रेश्मा मंजूच्या अगदी जवळ उभी राहून डोळ्यांनीच तिला धीर देत होती. पत्रिका देवाणघेवाण झाली आणि सगळे अंगठीच्या विधीकडे लक्ष देऊन उभे राहिले. कुणीतरी पुढे यायला सांगितल्यावर दोघं समोरासमोर उभे राहिले. पण मंजूला त्याच्या डोळ्यात पाहायची हिंमतच होत नव्हती. ती मान खाली घालूनच उभी राहिली. दोघांच्या हातात अंगठ्या देण्यात आल्या. अर्जुनचा हात तिच्याकडे पुढे आला आणि मंजूने थरथरणारा हात त्याच्यासमोर धरला. अगं मंजू, एवढं काय थरथरतेस? कुणीतरी हसत म्हणालं. तेव्हाच तिला स्वतःच्या हातांची जाणीव झाली. खरंच हात इतके कापत होते की अंगठी नीट घालताही येत नव्हती. अचानक तिच्या हातावर कुणाचा तरी मजबूत स्पर्श जाणवला. क्षणात एक विजेचा शहारा तिच्या अंगातून गेला. तिने दचकून वर पाहिलं. अर्जुन तिच्या हाताला हलकेच आधार देत होता. त्याचं संपूर्ण लक्ष फक्त अंगठी घालण्यावर होतं. त्याच्या डोळ्यांची हालचाल, हातांचा स्पर्श. मंजू मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. इतक्यात पार्टी पॉपर्सचा आवाज आला आणि ती भानावर आली. वर पाहिलं तर अर्जुन तिच्याकडेच पाहत होता. क्षणात तिची नजर खाली गेली. घाईघाईने, अजूनही थरथरणाऱ्या हातांनी तिने त्याच्या बोटात अंगठी घातली. विधी संपताच फोटो सेशन सुरू झालं. मंजू शक्य तितकं अंतर ठेवून उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. पण चुलत भावंड सतत, अजून जवळ उभं राहा ना, खांद्यावर हात ठेव, हसा जरा, असं म्हणत होती. पण अर्जुन मात्र दगडासारखा स्थिर उभा होता. ना हसू ना काही प्रतिक्रिया. हे पाहून रेश्माच्या चेहऱ्यावरचा राग मंजूला स्पष्ट दिसत होता. ती दात ओठात चावत अर्जुनकडे पाहत होती. पण मंजूने स्वतःहूनही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही. उगाच त्याला त्रास कशाला द्यायचा असा विचार करून ती शांत राहिली. शेवटी फोटो संपले आणि सगळे जेवायला बसले. दोघांनी एकमेकांकडे नीट पाहिलं सुद्धा नाही. बोलणं तर दूरच. रेश्मा मंजूच्या शेजारी येऊन बसली आणि हळूच कुजबुजली. अगं, आता साखरपुडा झालाय तुमचा. एकदा तरी हस ना, की तोंडातले मोती पडतील. मंजूने बिचाऱ्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. चुकलं गं माझं. तिच्या चेहऱ्यावरचं ते लिहिलं होतं. रेश्माने मोठा निश्वास टाकला. स्वतःच ओढवून घेतलंस हे सगळं, म्हणत ती जेवायला लागली. जेवणानंतर सगळे निघायला लागले.
कुणीतरी सहज म्हणालं, अहो मुलगा मुलीला थोडं बोलू द्या. पण त्याआधीच अर्जुनचा आवाज आला, मिलमध्ये तातडीचं काम आहे. तो सगळ्यांना घाईघाईने सांगून कार घेऊन निघून गेला. जाताना एकदा तरी तो मागे वळून पाहिल अशी मंजूला आशा होती, पण तसं काहीच झालं नाही. तिच्या चेहऱ्यावर उमटलेली निराशा रेश्माने लगेच ओळखली. तिने डोळ्यांनीच काळजी करू नकोस असं सांगितलं. थोड्या वेळाने सगळे निघून गेले. घरात शांतता पसरली. तेव्हा बाबांनी सांगितलं की लग्नाची तारीख पुढच्या महिन्यात ठरली आहे. फक्त 1.5 महिना उरला होता. हे ऐकताच मंजूच्या छातीत कळ उठली. आपल्या माणसांना सोडून जायचं या विचारानेच डोळे भरून आले. एक एक करून सगळ्यांच्या गाड्या निघून गेल्या. शेवटी फक्त मंजू आणि रेश्मा उरल्या. रेश्माने तिचा जड लेहंगा काढायला मदत केली. केस मोकळे केले. संध्याकाळी ती निघताना पुन्हा एकदा समजावून गेली, इतकं करूनही जो तुला भाव देत नाही त्याचा तूही जास्त विचार करू नकोस. तिच्या रागातल्या त्या शब्दांवर मंजू नकळत मान हलवून बसली. त्या रात्री मात्र मंजू आपल्या बोटात चमकणारी ती अंगठी सतत न्याहाळत राहिली. जणू तिच्या प्राणप्रियाने स्वतःच्या हाताने घातलेली ती निशाणी. ती अलगद अंगठीवरून बोट फिरवत राहिली. हलकसं चुंबन दिलं आणि दिवसातल्या त्या सुंदर क्षणांची आठवण मनात साठवत अलगद झोपी गेली. त्यानंतरचे दिवस अक्षरशः भराभर पुढे सरकत होते. अजून 2 आठवड्यात सगळ्या परीक्षा संपणार होत्या. त्यानंतर लग्नासाठी साड्या, ड्रेस, दागिने, सोनं सगळ्या खरेदीची लगबग सुरू होणार होती. या दिवसात अर्जुन फारसा दिसलाच नव्हता. कधीमधी गावाच्या रस्त्यावरून बुलेटवर वाऱ्यासारखा जाताना फक्त एक झलक दिसायची आणि मंजूचं मन पुन्हा अस्वस्थ व्हायचं. शाळेतही आता सगळ्यांना तिच्या लग्नाची बातमी कळली होती. अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, काहींच्या नजरेत मत्सर स्पष्ट दिसत होता. अगं, एवढ्या मोठ्या मनसलत घराण्यातून थेट तुझ्यासाठी मागणी आली आहे आणि अर्जुनसारखा मुलगा, कितीतरी मुली त्याच्यावर जीव टाकतात. असं ऐकताना मंजू फक्त हसून टाळायची. पण प्रत्येक जण तिला तुझं भाग्य आहे असंच म्हणत होता. दर 2 दिवसांनी परीक्षा, अभ्यास, वही, पुस्तकं या सगळ्यात दिवस कुठे सरकत होते. त्यातच एके दिवशी दुपारच्या परीक्षेनंतर शाळेत व्यसनमुक्तीवर जनजागृती कार्यक्रम ठेवला होता. गावातील काही तरुण मुलं येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. पण मंजूचं मन मात्र दुसरीकडेच हरवत होतं. जसं लग्न जवळ येत होतं तसं तसं तिचं हृदय जोरात धडधडू लागलं होतं. घरी मात्र सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लग्नपत्रिका छापायला दिल्या होत्या. जवळच्या नातेवाईकांना फोन करून निमंत्रणंही सुरू झाली होती. दरम्यान तिचा धाकटा भाऊ सतत तिच्या पूर्वीच्या प्रेमाची चौकशी काढायला प्रयत्न करत होता. पण मंजू प्रत्येक वेळी हुशारीने विषय बदलून टाकायचे. आई बाबा अधूनमधून विचारायचे की अर्जुन फोन करतो का गं? तेव्हा तिच्या जिभेवर खरं उत्तर यायचं, फोन करणं तर दूर, तो नीट बोलतही नाही. पण ती स्वतःलाच आवरून खोटं हसायची. हो, कधीमधी बोलणं होतं बाहेर भेटलं की. आई समाधानाने मान हलवायची. पण त्या दिवशी आईने विचारल्यावरच मंजूच्या लक्षात आलं की तिच्याकडे अर्जुनचा नंबरच नव्हता. अनु आणि आई अधूनमधून त्याच्याशी बोलायच्या, पण त्याने स्वतःहून तिला कधी नंबर दिलाच नव्हता आणि मंजूलाही विचारायची हिंमत झाली नव्हती. हे ऐकल्यावर रेश्माने तिला खूप चिडवलं. वा गं वा, होणाऱ्या नवऱ्याचा नंबरही नाही तुझ्याकडे, असं म्हणत ती पोट धरून हसू लागली. असं करत दिवस निघून गेले आणि आज होता शाळेतील शेवटचा पेपर. त्याचसोबत शिक्षकांकडून छोटासा निरोप समारंभही. सगळे ऑडिटोरियममध्ये जमले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी हलका फुलका खाऊ ठेवला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव होते. काही जण परीक्षा संपल्या म्हणून आनंदात होते. काहींच्या डोळ्यात शाळा, वर्ग, मित्रमैत्रिणी सोडून जाण्याचं दुःख दाटून आलं होतं. एकामागून एक विद्यार्थी स्टेजवर जाऊन आपल्या शाळेच्या आठवणी सांगत होते. कुणी डॉक्टर होण्याचं स्वप्न सांगत होतं, कुणी इंजिनियर, तर कुणी फक्त मोठं माणूस व्हायचं एवढंच. शिक्षकांनीही आपापले अनुभव सांगितले. वर्गात सतत दंगा करणारे मुलं तर खास पुढे येऊन, सर, मॅडम, काही चुकीचं झालं असेल तर माफ करा असं म्हणत होती. ते पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. कारण कितीही खोडकर असली तरी हीच मुलं शिक्षकांच्या जीवाची असतात. कार्यक्रम संपल्यावर मात्र वातावरण अचानक भावुक झालं. तर आपल्या आजच्या भागामध्ये एवढंच. पाहूया या कथेच्या पुढच्या भागामध्ये की अर्जुन आणि मंजूच्या आयुष्यात पुढे काय होतं. अर्जुन मंजूशी प्रेमळ वागू शकेन की नाही आणि या लग्नाचा अंत कसा होतो. धन्यवाद.